तुम्ही व्यवसाय करताय आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण स्टक झाल्यासारखं फील होतं, एक अर्निंगचा थर्मोस्टॅट लागतो. मित्रांनो, आता गोव्यामध्ये 100हून अधिक लोक बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोग्राममध्ये सहभागी झालेले आहेत. एक बिझनेस ब्रेक थ्रू क्रिएट करतायत. व्यवसायामध्ये आपण आपल्या पद्धतीने व्यवसाय करत असताना ऑपरेशनच्या कामात इतकं अडकलेलो असतो की आपल्याला तोच व्यवसाय स्केलअप करताना अनेक अडचणी येतात. एका विशिष्ट उंचीवर व्यवसाय गेल्यानंतर तिथे एक थर्मोस्टॅट लागतो आणि तो काढण्यासाठी मग अशा वर्कशॉपचा जन्म होतो, जिथं तुमच्या मानसिकतेवर, माइंडसेटवर काम केलं जातं, एक रोडमॅप डेव्हलप केला जातो. उद्योजक हा 3 प्रकारे व्यवसाय करत असतो. पहिला येतो रिॲक्टिव्ह असतो, आलेल्या लोकांना सर्व्हिस द्यायची, त्यांच्याबरोबर बार्गेन करायचे, डिस्काउंट्स द्यायचे. दुसरा आहे आपले गोल पूर्ण करण्यासाठी थोडं घराच्या ऑफिसच्या बाहेर पडायचं, एक्स्ट्रा मेहनत करायची आणि ठराविक गोल पूर्ण करायचे. पण यालाही लिमिटेशन, मर्यादा आहे. काम करताना मजा येत नाही, कारण आपण आपली पूर्णतः तोडफोड केलेली असते. तिसरा प्रकार आहे क्रिएटिव्ह बनायचे. माइंडसेटमध्ये सबकॉन्शियस असा इम्पॅक्ट तयार करायचा की ज्याच्या थ्रू आपण आपल्या व्यवसायाला आणि स्वतःला बदलू. पैसा कमवताना मी किती घडलो या गोष्टीला अधिक महत्त्व आहे. हे घडत असताना परिवार माझ्यासोबत किती डेव्हलप झाला, त्यांना मी किती वेळ दिला, माझ्या पॅशनसाठी मी किती वेळ दिला, याला जास्त महत्त्व आहे. आणि याच बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही एक कम्युनिटी डेव्हलप करतो. मागच्या एका दशकापासून आम्ही एक काम करत आलो आहे. लोक एकत्र येतात, एका कम्युनिटीमध्ये ग्रो करतायत, स्वतःला मदत करतायत, ट्रान्सफॉर्म होत आहेत. आणि हीच ट्रान्सफॉर्मेशन जी आहे ती त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी एक ब्लेसिंग्स ठरते. उद्योजक त्याच्या मानसिकतेवर जोपर्यंत काम नाही करत तोपर्यंत तो डेव्हलप होत नाही. ट्रान्सफॉर्मेशनचा हा जो परिवार आहे, ही जी कम्युनिटी आहे, ही विविध राज्यांमध्ये जाते, स्वतःला एक्सप्लोर करते, एकमेकांसोबत डिस्कस करते, एकमेकांसोबत आयडिया शेअर करते आणि त्याच्यापासूनच आपण स्वतःला आणि या महाराष्ट्राला समृद्ध बनवतो. हाच एक मोठा बदलाव करण्यासाठी, पर्सनली, प्रोफेशनली ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आम्ही लोकांना एकत्र घेतलं आणि त्यांच्या मानसिकतेसोबतच त्यांचे रोडमॅप बनवायचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी हँडहोल्डिंग दिलं. आपल्या माइंडमध्ये एक रोडमॅप तयार झाला, त्यावर आपण चालायला सुरुवात केली की आपल्या रस्त्यामध्ये आलेल्या अडचणी आपल्याला सोप्या वाटतात, कारण आपण आपले स्किल डेव्हलप केलेले असतात. जेव्हा प्रॉब्लेमला हाताळण्याचे स्किल डेव्हलप होतात तेव्हा कितीही मोठे प्रॉब्लेम आले तरी ते छोटे वाटायला लागतात. प्रॉब्लेमची संख्या जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत व्यवसाय करतोय तोपर्यंत ती कमी नाही होणार. पण आपले स्किल बेहतर करून, प्रॉब्लेम हाताळण्याची पद्धत बेहतर करून आपण पुढे जाणार आहे. क्रिएटिव्ह मोडवर जाण्यासाठी बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनची इनर सर्कल ही कम्युनिटी आम्ही डेव्हलप केली आहे आणि ती लोकांना एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी मदत करते. इथे अनेक मेथड्स दिल्या जातात, स्पिरिच्युअल प्लॅटफॉर्म्स वापरले जातात, इथे कम्युनिटी डेव्हलप केली जाते, हाय व्होल्टेज तुम्हाला देणारे एनर्जी सोर्सेस उभे केले जातात, मेडिटेशन्स घेतले जातात, एक्सपिरियन्शियल लर्निंग क्रिएट केलं जातं. एक ब्रेक थ्रू क्रिएट करण्यासाठी माइंडला स्ट्रेच केलं जातं, एखादी आयडिया एक्झिक्यूट करण्यासाठी पॉवर दिली जाते, धार लावली जाते. आणि जेव्हा धार असते तेव्हा ती लढाई लढणं आपल्याला थोडं सोपं जातं, आपले एफर्ट्स त्या तुलनेत कमी लागतात. ऑपरेशनच्या कामातून बाहेर निघतो, टीम थ्रू आपण एक काम करतो. ही इनर सर्कल कम्युनिटी लोकांच्या आयुष्यामध्ये, व्यापारामध्ये आमूलाग्र बदल घडवते. लोक आपल्या पार्टनर्ससोबत, लोक आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत ही कम्युनिटी मागच्या एका दशकापासून जॉईन करत आलेले आहेत आणि शेकडो लोकांनी ट्रान्सफॉर्मेशन आपल्या आयुष्यात, बिझनेसमध्ये केली आणि सोसायटीमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पण ते जगतायत. कमी वेळेमध्ये आपण अधिकाधिक यश मिळवायचं आणि आपल्या स्वतःला फ्री करायचा हा मानस घेऊन आम्ही पर्सनली, प्रोफेशनली लोकांना बिल्ड करतोय. इनर सर्कल कम्युनिटी, बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनची कम्युनिटी विविध राज्यांमध्ये आपला पाय रोवते, महाराष्ट्रीयन लोकांना एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी मदत करते आणि याचा मला अभिमान वाटतोय. आज गोव्यामध्ये या 100भर लोकांना मेडिटेट करताना, ट्रान्सफॉर्म होताना पाहून आम्हाला अतिशय आनंद होतोय. बीचवर अनेक एक्सरसाइजेस केल्या जात आहेत, अनेक एक्सपिरियन्शियल लर्निंग केले जात आहेत आणि त्यातून एक मोठा महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र घडतोय. बिझनेस ओनर ट्रान्सफॉर्म होतोय, दलदलीच्या युगामध्ये क्लॅरिटी भेटते, ट्रान्सपरन्सी भेटते आणि त्याला त्याचे गोल इझिली अचीव्ह करता येत आहेत. आणि अशाच या कम्युनिटीचा हिस्सा आपण बनलं पाहिजे. वर्कशॉपमध्ये जाऊन आपल्या माइंडसेटवर काम केलं पाहिजे. तिथे खरं आपण घडू, तिथे खरं महाराष्ट्र घडेल. शुभेच्छा तुमच्या व्यवसायाला पुढे वाढवण्यासाठी.